सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। पालीतर्फे कोतवाल परिसरातील खलाटी, पोटल आणि साई डोंगर भागात प्रस्तावित टोरंट ऊर्जा प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून योग्य मोबदला, स्थानिकांना रोजगार आणि ग्रामविकासाच्या हमीवर प्रकल्पाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। स्थानिक ग्रामस्थ रघुनाथ गणपत विभार यांनी सांगितले की या प्रकल्पाचे आम्ही मनापासून स्वागत करतोय। प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच गावातील रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होईल। त्यामुळे संपूर्ण परिसराचा विकास होईल अशी आम्ही अपेक्षा करतो। ते पुढे म्हणाले की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित होणार आहेत त्यांना योग्य बाजारभाव आणि न्याय मोबदला मिळाल्यास शेतकरी स्वेच्छेने जमीन देण्यास तयार आहेत। आम्ही कंपनीकडून योग्य मोबदल्याची अपेक्षा करत असून त्यानंतर प्रकल्पासाठी पूर्ण सहकार्य करू। ग्रामस्थांच्या विविध मागण्या तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्या असून कंपनी प्रशासनालाही निवेदन देण्यात आले। मात्र या मागण्यांना केवळ तोंडी आश्वासन न देता त्यांची अधिकृत लेखी नोंदणी करून ग्रामस्थांना प्रत द्यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि प्रकल्पाला 100% सहकार्य मिळेल असे विभार यांनी स्पष्ट केले। विरोधाच्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे, मात्र सामाजिक आणि विकासाच्या दृष्टीने विचार केला तर कंपनी आल्यास परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल। आज अनेक तरुण अल्प पगारासाठी मुंबईसारख्या शहरात धावपळ करत आहेत। त्यांना गावातच रोजगार उपलब्ध होणे ही मोठी संधी ठरेल। काही जण स्वतः बाहेर स्थायिक झाले आहेत किंवा काहींकडे शेतीही नाही, त्यामुळे ते विरोध करत असतील। मात्र शेतकऱ्याने योग्य मोबदला आणि रोजगार मिळत असेल तर विकास कामांना विरोध करण्याऐवजी सहकार्य करणे आवश्यक आहे। प्रकल्पग्रस्त गावांसाठी त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्याही मांडल्यात। पालीतर्फे कोतवाल, खलाटी परिसरात किमान 50 खाटांचे सुसज्ज रुग्णालय, 12वी पर्यंतची शाळा, कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी स्थानिक परिसरात निवासी वसाहत, तसेच दर्जेदार रस्ते, पाणी पुरवठा आणि वीज सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी त्यांनी मागणी केली आहे। ते पुढे म्हणाले आहेत की कंपनीने ग्रामस्थांशी अधिकृत करार करून सर्व आश्वासने लेखी स्वरूपात द्यावीत, तसेच जमिनींचा योग्य भाव निश्चित करून शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा सुरू करावी। आम्ही आमच्या जमिनी देण्यास तयार आहोत। योग्य मोबदला आणि विकासाच्या सुविधा मिळाल्यास कंपनीने लवकरात लवकर प्रकल्प सुरू करावा। कर्जत तालुका हा ग्रीन झोन मध्ये मोडत असून प्रस्तावित प्रकल्प हा प्रदूषणकारी किंवा रासायनिक प्रकल्प नसल्याचेही त्यांनी नमूद केले। हा प्रकल्प सुरू झाल्यास कर्जत तालुक्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल। गरिबांपासून सुशिक्षित युवकांपर्यंत सर्वांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील। स्थानिकांच्या सहकार्याने हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा हीच आमची अपेक्षा आहे, असे रघुनाथ गणपत विभार यांनी सांगितले। स्थानिकांच्या मते योग्य मोबदला, रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांची लेखी हमी मिळाल्यास टोरंट ऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांकडून व्यापक आणि सकारात्मक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। नमस्कार, मी रघुनाथ गणपत विभार, पालीतर्फे कोतवाल खलाटी गावाचा रहिवासी। पाली, पोटल, साई डोंगर या गावामध्ये टोरंट विद्युत प्रकल्प येऊ घातला आहे। या प्रकल्पाचे सर्वप्रथम आम्ही स्वागत करतो। या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार आणि कामाच्या संध्या उपलब्ध होतील। या प्रकल्पामुळे गावाच्या परिसराचा कायापालट होईल। रोड, रस्ते, शाळा, वैद्यकीय सेवा या सेवेचा चांगला सकारात्मक दृष्ट्या बदल घडेल अशी मला तरी अपेक्षा वाटते। सदर प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या जाणाऱ्या जमिनी, या जमिनींना योग्य भाव मिळाल्यास शेतकरी ही जमीन देण्यास तयार आहेत। या प्रकल्पासाठी आम्ही शेतकरी आमच्या जमिनी देण्यास तयार आहोत। कंपनीकडून योग्य भावाची वाट पाहत आहोत। या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराबरोबर विविध कामामध्ये सुवर्ण संधी उपलब्ध होईल आणि म्हणून आम्ही या प्रकल्पाचा स्वागत करतो। ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा आणि त्यांच्या असणाऱ्या मागण्यांचं पत्र माननीय तहसीलदार, कलेक्टर साहेब व विविध प्रशासकीय अधिकारी कार्यालयांमध्ये सादर केलेलं आहे।
तसंच कंपनीच्या प्रशासनालाही मागणीपत्र दिलेलं आहे. सदर मागणीपत्राची सरकारी रजिस्ट्रेशन करून ग्रामस्थांना जर दिलं तर त्यांच्या कामाबद्दल 100% खात्री जाणवेल आणि ग्रामस्थ ह्या प्रकल्पाला सर्व बाजूनी सहकार्य करतील असं मला वाटतं. तेव्हा कंपनीच्या प्रशासनाकडून सदर प्रकल्पाच्या ज्या मागितलेल्या मागण्या आहेत त्या रजिस्टर MOU करून देण्यात याव्यात अशी माझी विनंती आहे. बघा, विरोध करणे हा ज्यांचा त्यांचा एक वेगळा प्रश्न आहे, पण सामाजिक दृष्ट्याने जर विचार केला तर कंपनी जर गावात आली तर खूप काही सुधारणा होतील. आज गावातील तरुण मुंबईसारख्या ठिकाणी छोट्या पगारामध्ये इथून धावपळ करतायत. त्या तरुणांना इथे रोजगार मिळेल. आता इथे काही मंडळींची अशी परिस्थिती आहे की ते वेल सेटल आहेत, बाहेर राहतात, त्यांना त्यांच्या जमिनी विकायच्या नाहीत म्हणून ते आडवा घालत असतील, किंवा काही मंडळींकडे जमिनीच नाहीयेत, असेही काही विरोधक आहेत. माझं मत आहे, शेतकऱ्यांना योग्य भाव जर मिळत असेल आणि चांगला रोजगाराची संधी उपलब्ध होत असेल तर त्या कामाला विरोध करू नये, कामाला सहकार्य दाखवावं, एवढंच माझं म्हणणं आहे. प्रोजेक्ट पालीतर्फे कोतवाल खराडीमध्ये साई डोंगर येथे होत आहे. व संपूर्ण गावांच्या बाधित संख्येमध्ये पालीतर्फे कोतवाल खराडी हे गाव सर्वात जवळ आहे आणि ते बाधित असल्यामुळे तिथे आरोग्याची सुविधा उपलब्ध व्हावी, 50 बेडचं चांगलं हॉस्पिटल व्हावं, जेणेकरून कुठल्याही आजाराचा तिथे निदान केलं जाईल. त्याचबरोबर शालेय शिक्षणासाठी 12वीपर्यंत शाळेची उपलब्धता व्हावी, जेणेकरून तिथे राहणाऱ्या लोकसंख्येला त्या शाळेचा उपयोग होईल. कंपनीसाठी येणारे कामगार वर्ग यांची वसाहत जर त्या कंपनीच्या शेजारी म्हणजे पालीतर्फे कोतवाल खराडी या गावाच्या परिसरात जर झाली तर त्या सुविधेचा फायदा गावाला होईल. आणि इतर पाणी, लाईट, रस्ते या ज्या मूलभूत ज्या गरजा आहेत ह्या जर कंपनीकडून जर चांगल्या जर झाल्या तर गावासाठी त्याचा खूप काही उपयोग होईल असं मला वाटतं. बघा, ग्रामस्थांच्या वतीने ज्या दिलेल्या मागण्या आहेत त्यापैकी बऱ्याचशाच मागण्या त्यांनी तोंडी कबूल केलेल्या आहेत. ग्रामस्थांचं म्हणणं आहे की हे लेखी स्वरूपात मिळावं आणि रजिस्ट्रेशन MOU व्हावा. जर कंपनीने याचं रजिस्ट्रेशन MOU जर केला गावाबरोबर तर त्याची 100% खात्री निर्माण होते. म्हणून त्यांनी ते जर केलं तर ग्रामस्थांकडून सगळ्या गोष्टीचा त्यांना सकारात्मक दृष्टीने साथ मिळेल. त्याचबरोबर ज्या ग्रामस्थांच्या जमिनी जाणार आहेत त्या रस्त्यासाठी असोत किंवा इतर कुठल्या कामासाठी असोत, त्या जमिनींचा योग्य मोबदला जर शेतकऱ्याला जर मिळत असेल तर शेतकरी जमिनी देण्यास तयार आहेत आणि ती पावलं कंपनीने लवकरात लवकर उचलावीत आणि शेतकऱ्यांशी संपर्क साधून जमिनीचा भाव जो का आहे त्याची आम्ही वाट बघतोय. आम्ही आमच्या जमिनी द्यायला तयार आहोत. आमच्या जमिनी दिल्यानंतर त्यांनी काम करायला काही हरकत नाही. जे प्रोजेक्टच्या दृष्टीने आम्हाला मिळणाऱ्या सगळ्या सुविधा आणि आमच्या जमिनीचा योग्य भाव जर आम्हाला मिळाला तर कंपनीने लवकरात लवकर काम करावं आणि आम्ही त्यांना सहकार्य करू. बघा, कर्जत तालुका हा ग्रीन झोनमध्ये मोडतो. या तालुक्यामध्ये कुठलेही केमिकल प्रोजेक्ट नाही आहेत आणि हा विद्युत प्रकल्प हा कुठल्याही प्रकारचा प्रदूषण पसरवणारा नाहीये किंवा केमिकल प्रोजेक्ट नाहीये. हा जर प्रोजेक्ट जर ह्या परिसरात जर झाला तर नक्कीच कर्जत तालुक्याला एक विकासाची चालना मिळेल आणि त्याचबरोबर गरिबांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चांगल्या चांगल्या कामाची संधी मिळेल. अर्थातच चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण होईल आणि हे जर शेतकरी आणि स्थानिकांची बरोबर सहकार्य घेऊन कंपनीने हा जर प्रोजेक्ट लवकर राबवला तर हा प्रोजेक्ट नक्कीच चांगला होईल आणि अशी अपेक्षा ठेवून आम्ही या प्रोजेक्टचं स्वागत करतोय आणि कंपनीने लवकरात लवकर याच्यावरती काय ते निर्णय घेऊन प्रोजेक्ट लवकर चालू करावा अशी विनंती करतो.